हॅलो हाय नमस्ते. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलेली आहे. येत्या 15 दिवसामध्ये मकर संक्रांती येणार आहे. तर मकर संक्रांतीला आपण काय काय नियम पाळावेत, देवी कुठल्या रंगावर आलेली आहे, कुठल्या वाहनावर आलेली आहे, देवी मकर संक्रांती देवीची सर्व माहिती, कुठले नियम आपण वर्ज्य करायला पाहिजे, कोणते दानधर्म आपण केले पाहिजे, कोणत्या देवांची उपासना आपण केली पाहिजे, त्या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव हे त्यांचा पुत्र शनिदेव यांना भेटायला जात असतात. आपल्या 12ही महिन्यांमध्ये सूर्यदेव हा एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो. त्या दिवसाला संक्रांत असे म्हणतात. पण जेव्हा सूर्यदेव हे धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांत असे म्हणतात. आणि या मकर संक्रांतीला धार्मिकरित्या किंवा शास्त्रानुसार एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता ही मकर संक्रांत देवी म्हणजे काय, तर लांब ओठ, दीर्घ नाक आणि 9 भुजा असलेल्या देवीने शंकासुराचा वध याच दिवशी केला होता. त्याचप्रमाणे कोणते दानधर्म आपण केले पाहिजे, कोणत्या देवांची उपासना आपण केली पाहिजे, अशा खूप साऱ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण असे सुद्धा म्हणतात. अशा या सूर्याच्या उतरणाचे दैवतीकरण करण्यात आलेले आहे. या दिवशी लांब ओठ, दीर्घ नाक आणि 9 भुजा असलेल्या देवीने शंकासुराचा वध केला होता. दरवर्षी या देवीचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अलंकार, भक्षण इत्यादी हे वेगवेगळे असतात. असे दर महिन्याच्या संक्रांतीच्या देवीचे वाहन हे शास्त्रानुसार ठरलेले असते. मकर संक्रांतीच्या देवीचे वाहन हे भविष्यातील घटनांचे सूचक मानले जाते. याचाच अर्थ देवी ज्या दिशेतून येते त्या दिशेला सुख लाभले जाते, ज्या दिशेला जाते आणि ज्या दिशेला बघते त्या दिशांना दुःख येणार असे म्हणले जाते. दरवर्षी या देवीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, अलंकार, अवस्था, भक्षण या गोष्टी वेगवेगळ्या असतात. ही देवी एका दिशेवरून येत असते, दुसऱ्या दिशेला पाहत असते आणि तिसऱ्या दिशेला जात असते असे मानले जाते. ही देवी ज्या दिशेवरून येते त्या दिशेला समृद्धी प्राप्त होते, ज्या दिशेकडे ती पाहतीये आणि ज्या दिशेला ती जातीये त्या दिशांना दुःख प्राप्त होतं किंवा दारिद्र्यता प्राप्त होते असं मानलं जातं. म्हणूनच संक्रांत येणे म्हणजे संकट येणे अशी म्हण प्रचलित झाली. या देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू भविष्यामध्ये महाग होतात किंवा नष्ट होतात असे मानले जाते. म्हणूनच संक्रांतीला शुभ कार्य केले जात नाही. 2026 ची मकर संक्रांत देवी ही कुठल्या वाहनावर बसून आलेली आहे, कोणत्या दिशेस ती चालली आहे, या दिवशी कोणते नियम पाळले जातात, कोणते दानधर्म करावे, या सर्व गोष्टींची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. खरं तर मकर संक्रांत हा सण 3 दिवसांचा असतो. यावर्षी 13 जानेवारी 2026 रोजी भोगी, 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांत आणि 15 जानेवारी 2026 रोजी किंक्रांत आहे. या 14 जानेवारी 2026 बुधवारी रोजी 3:15 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. जानेवारी 2026 बुधवारी रोजी 14 जानेवारी 2026 रोजी बुधवार आहे आणि या दिवशी 3:15 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. यानंतरचा काळ हा जास्त फलदायक असा मानला जातो. तर पुण्यकाळ काय आहे, 2026 चा पुण्यकाळ हा 3:13 पासून सुरुवात होऊन तो 5:45 पर्यंत आहे. पूर्ण कालावधी आहे 2 तास 32 मिनिटे. महापुण्यकाळ हा 3:13 पासून सुरुवात होऊन 4:58 पर्यंत आहे. तो पूर्ण वेळ हा 1 तास 45 मिनिटांचा असणार आहे. काळामध्ये स्नान, दान, जप, तप या गोष्टी केल्याने इच्छित फळ मिळते असे मानले जाते. मकर संक्रांती देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. देवीने पिवळे वस्त्र घातले आहे. शस्त्र म्हणून तिने गदा हाती घेतलेली आहे. कपाळी केशराचा टिळा लावलेली, वयाने कुमारी आहे आणि वासासाठी जाईचे फूल तिने हातात घेतलेले आहे. पायस भक्षण करत आहे. आता पायस भक्षण करत आहे याचा अर्थ ती पांढरे पदार्थ खात आहे. म्हणजेच आपण मकर संक्रांतीला पांढरे पदार्थ जे असतील ते वर्ज्य करा. सर्पजाती आहे. भूषणार्थ तिने मोती धारण केलेले आहेत. नाव वाघ आणि नक्षत्र नाव मंदाकिनी आहे.
ही देवी पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि ती वायव्येस बघत आहे. म्हणजेच पूर्वेला सुख प्राप्त होईल आणि पश्चिमेला आणि वायव्येला दुःख प्राप्त होईल असं मानले जातं. तिने ज्या ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये भांडे दान करावे, गाईला खाऊ घालावे, तीळ, गूळ, सोने, भूमी, गाय, घोडा इत्यादी वस्तूंचे दान करावे असे मानले जाते की तुम्ही या पुण्यकाळामध्ये जे पण वस्तू दान कराल ती प्रत्येक वस्तू सूर्यदेव तुम्हाला प्रत्येक जन्मामध्ये परत देत जातील. मकर संक्रांतीला तुम्ही तुमच्या यथाशक्ती दान करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही पुण्य प्राप्त कराल. मकर संक्रांती सणाच्या दिवशी लोक गंगा, यमुना, गोदावरी अशा नद्यांमध्ये आंघोळ करतात जेणेकरून त्यांचे जे पाप असेल ते सगळे धुतले जाईल. या दिवशी तुम्ही सूर्यदेवाची उपासना करू शकता, शनिदेवाची उपासना करू शकता, तुम्ही सूर्यमंत्र आणि शनी मंत्राचा जाप करू शकता. त्याचबरोबर तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जाप करू शकता. संक्रांतीच्या दिवशी एकादश सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही विष्णू देवाची सुद्धा उपासना करू शकता. खरं तर सूर्यदेवाची आपण रोजच उपासना करायला पाहिजे कारण आपण जेवढे पण देव पूजतो त्या सगळ्या देवांमध्ये फक्त सूर्यदेवच असे असतात जे आपल्याला रोज दर्शन देतात. सो ज्यांना जॉब रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी सूर्यदेवाचे उपासना करायला पाहिजे. त्यांचा मंत्र हा दिवसातून 108 वेळा तरी तो जाप केला पाहिजे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.